आमवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल पांडुरंगा करू प्रधान मन पांडुरंगा करू प्रधान दुसरे चरण संताती नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराजांची केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तिचून दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणाता प्रस्तुत प्रसंग सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांची एकनिष्ठ शिष्य असणारे गुरुभक्त निळोबार आहे. यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग परमार्थासाठी लागणारी महत्वाची 3 साधनं सांगणार आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. देवळाली गावामध्ये आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा त्र्यंबकराज स्वामी महाराज यांच्या दिंडीला तपपूर्ती म्हणजे 12 वर्षे पूर्ण झालेले. त्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा आयोजित केलेला सोहळा भगवंताच्या कृपेने परमपूज्य वैकुंठवासी नारायणगिरी महाराज, परमपूज्य वैकुंठवासी बबन महाराज पायमोडे, परमपूज्य वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर, परमपूज्य वैकुंठवासी केशव महाराज हार्दे, परमपूज्य वैकुंठवासी केशव महाराज शिंदे गुरुजीच्या आशीर्वादाने तुमचे हरिभक्तीपरायण परमवैष्णव परमपूज्य महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट कीर्तनकार महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली पारायण नेतृत्व आता बरीचशी महाराज मंडळी आहेत, पण मला चष्मा काढल्यावर लांबचे दिसत नाही. आमचे पारायण नेतृत्व आमचे निर्गुण महाराज आहेत, मला वाटतं गागरी महाराज आहेत, मार्गदर्शक आमचे तिडके महाराज आहेत, शेटे महाराज आहेत, लोंढे महाराज आहेत. आता अजून मला इकडं बघतो कोल्हे महाराज आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे रती महारथी गुणजन्म उत्कृष्ट गायक महाराष्ट्रात प्रसिद्ध सोपन काका संपत काका, उत्कृष्ट गायक आमचे असणारे प्रकाश महाराज कातकडे, उत्कृष्ट गायक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे सर्व मंडळ किशोर महाराज शेळके, मृदंगाचे महामेरू महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे लतीबाई, उत्कृष्ट गायक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे खरात महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक कैलास महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक आमचे नवनाथ महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध मृदंगाचे महामेरू आमचे महादेव महाराज तोर, महाराष्ट्रात प्रसिद्ध मृदंगाचे महामेरू आमचे गिरिजनाथ महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध मृदंगाचार्य देशमुख महाराज, परिसरातील सर्व टाळकरी माळकरी वारकरी गावकरी पारेकरी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिली सेवा सप्ताह कमिटी मंडळ आमचे परमपूज्य सीताराम पाटील डोस, हरिभक्तीपरायण परमपूज्य रावसाहेब पाटील मुसमाडे, उद्धव महाराज सर्वांच्या प्रेमात हे पहिलं कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. आजचं कीर्तन म्हणजे आता नियोजनात कमी जास्त होणार, वेळ होणं काही नियोजन हे कमी ते जास्त, कारण गुराळातलं देववादन धरायचं आजचं कीर्तन, कारण देववादन काय खात नाही सगळ्याला माहिती. रावसाहेब पाटील आलेले बरीचशी मंडळी आहे, त्यातली पहिली सेवा आहे निळोबार आहे. या अभंगामध्ये परमार्थासाठी लागणारी महत्वाची 3 साधनं सांगतात. वाणीनं देवाचं नामस्मरण, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं आणि चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं. मग ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण आहे, जे कानानं देवाची कीर्ती श्रवण करतात, ज्यांना चित्तामध्ये समान पाय धारण केले, खऱ्या अर्थानं त्यांचा काळ सार्थक होतो. विठ्ठल परमार्थामध्ये साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनानं काळ सार्थकच होईल असं नाही. किती साधने आहेत बघा, योग याग जप तप ध्यान धारणा. उलट ज्ञानेश्वर महाराज सांगतात काळ तर सार्थक होणार नाही, पण दांभिकपणा निर्माण होईल. योग याग विधी नो हे सिद्धी, योग याग विधी नो हे महाराज राहिले ना, योग याग विधी नो हे सिद्धी, योग याग विधी
योग याग विधी येणे नोहे सिद्धी योग याग विधी वायाचे उपाधे दंभधर्म वायाचे उपाधे दंभधर्म वायाचे उपाधे दंभधर्म हरि मुख मना हरि मुख मना हरि मुख मना हरि मुख विशेष उपस्थितीमध्ये नाव राहिलं बरं का एक विसरून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे कीर्तनकार शीतलताई साबळे महाराज आज उपस्थित आहेत ते ध्यानात रे म्हणजे टावर खाली ती रेंज राहिली नाही आमची अरे योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म म्हणून लक्षात ठेवा. तुम्ही बघा ना नेहमी योगाच्या वाटा जे निघाले का सुपटा तया दुखाचा ते शेल वाटा तपासी ते मन करो पाय घात धरोनी सांगात इंद्रियाचा करिता जपतपे कामक्रोध खवळती करिता तीर्थाटने अहंकाराची म्हणून निळोबराय सांगतात खेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान मुखी नाम हृदयी ध्यान मुक्ती नाम हृदयी ध्यान मुक्ती नाम हृदयी ध्यान याची परमार्थ साधन मुखी नाम आणि हृदय ध्यान. तुम्हाला सांगू माय बापा सज्जनाव काही माणसं साधना करतात क्रिया करतात ती सामान्य आणि काही विशेष क्रिया असते. सामान्य क्रिया कोणती आहार निद्रा आणि मैथून विशेष क्रिया कोणती वाणीनं देवाचं नामस्मरण कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं. आणि लक्षात ठेवा मायबापा विशेष क्रिया ही माणसाच्या जन्मात घडत असते. याच देही घडे देवाचे म्हणण्यापेक्षा देव दिला देह भजन परमार्थ करते तो नाही परमार्थ करण्यासाठी निर्णय मिळाला. पण उत्तरार्ध ऐका ना तोया झाला फाटा. नाथ महाराज भागवतात हे सांगतात निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी तो देवाचा विश्वास बुडवणे विशेष सेवने निजपतन विश्वासघात केला लोक. आणि तुम्हाला सांगू माय बापा जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्याच्यासाठीच वापर झाला तर बरं वाटतं नाही तर वस्तू मिळून फायदा नाही. तर बरेच विनोद तुम्ही कीर्तनात ऐकतात कॅसेटमध्ये सीडीत बघितले असतील पुस्तकात वाचले असतील ऐकताल बघताल वाचताल फक्त विनंती विनोद हसायसाठी घ्यायचा नाही. नरदे भजनासाठी मिळालं आणि भजनच करायचं नाही मग वस्तू मिळून फायदा नाही ना. मी म्हणतो एक माणूस राहुरीला बाजारात गेला त्याला वाटलं पाऊस काळ सुरू झाला छत्री विकत घ्यावा म्हणून मला दुकानदार एक छत्री दाखवा. त्यांना 5-6 नमुने दाखवले. म्हणलं सगळ्यात नंबर 1 कोणती सांगा ना. दुकानदार मला ही घेऊन जा म्हणले गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली तुटली मोडली तर नवीला नवी देईल. फक्त त्या छत्रीवर थोडी काळजी घ्या. तिला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायचं ऊन लागू द्यायचं नाही पावसात भिजू द्यायचे.
आता का देव घरात ठेवायला न्यायची वय ती छत्री विठ्ठला विक्षेप नका मध्ये म्हणजे पुन्हा लावायला कीर्तनातच करतात. नरदे भजनासाठी मिळाला आणि भजनच करून नरदे मिळून फायदा नाही ना. किती प्रमाणात देऊ तुम्हाला निळोबर आहे सांगता. देऊन केले काही देऊन केले देऊन केले काही देऊन केले का विठ्ठला नाही आठविला विठ्ठल नाही आठविला अरे मुळा भागहीना अरे मुळा भागहीना सांगतात पवित्र असा नरदे म्हणून जर परमार्थ करायचा नाही काय उपयोग जन्माले येथे येऊन केले काही विठ्ठल. एक लक्षात ठेवा माय बापा पवित्र असा नरदे म्हणून जर आपण जर परमार्थ केला नाही आपल्याला यमाच्या बदक्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. हरिविन जन्म नरकाची पै जाना आणि यमाचा पाहुणा ऐका ही वस्तू मिळून सुद्धा जर ह्याचा फायदा करून घेतला नाही तुम्हाला यमाचेच बदके खावे लागते. पुन्हा एक उदाहरण सांगतो. एक माणूस श्रीरामपूरहून इकडे पायी प्रवास करत होता. देवळाली गावाच्या पलीकडे जो फाटा फोडतो तिकडे की आमच्या पलीकडून तिथं एक त्याला संध्याकाळच्या वेळेस 4-2 चोरांनी अडवलं त्याला आणि असा मारला. डोकं फुटलं अंगावर रक्त सांडलं पैसे सोनं चट घेऊन गेले. आलं गावात रडत. आमचे बाबांना कदमसारखे आमचे रावसाहेब पाटलासारखे दोन्ही याची तू उभा होते चौकात. म्हणजे काय झालं अहो म्हणले श्रीरामपूरण्यात आणि त्या वाकाणामध्ये 4-2 चोरांनी मारलं पैसे नेले सोनं नेलं लय मारलं हो. आणि हे म्हणले कमाल आहे तुझी तुझं पिस्तूल होता ना लपून ठोला म्हण बरं नाही तर ते नेला असता म्हणला चोर. आता तुला काय दिवाळीच्या टिकल्या वाजवायला दिल तर आता काय माणसं आहे बेटा. नरदे रुपी पिस्तूल मिळालेला असून सुद्धा जर ह्याचा वापर करायचा तर काळ रुपये चोरायचे बदके खांचे का वापरता. मी म्हणतो किती विनोद. एक महाराष्ट्रात गाडलेला पैलवान महाराष्ट्र केसरी ज्याला कुस्ती खेळण्यासाठी जोडच नाही अशा माणसानं काय केलं कुस्तीच्या फडावर कुस्ती जिंकली आणि गावाकडे निघाला. जुन्या काळात काही साधनं नव्हते पायी प्रवास होता. आलं पायी गावाकडे. त्याच्या गावाच्या अलीकडे एक वाडी म्हणून लहानसं खेड होतं 10-5 घराचं. त्या वाडीतल्या अशा बारकाल्या 4-2 पोरांनी अडवलं त्या पैलवानाला आणि असा मारला का नाही तो पैलवान तोंड सुजेपर्यंत मारला. घरी आल्यावर पत्नीने बघितलं म्हणले माय तुमचं तोंड सोडले अंग मातीनं भरले हे हलकून. अगं ती वाडी नाही काय ग तिथल्या 4-2 पोरांनी अडवलं मारलं मला. पत्नी म्हणते कमाल आहे तुमची तुम्हाला सांगायला तरी शोभतं का. एवढं मोठं धड धाकड शरीर देवाने दिलं एवढी मोठी ताकद आहे अंगात. महाराष्ट्रात नंबर 1 गाठलेले पैलवान आहेत महाराष्ट्र केसरी म्हणून आणि बारकाल्या पोराने मारलं म्हणून सांगता. तुम्ही प्रतिकार करावं का नाही त्यांना मूर्खच म्हणला. अगं आज आपल्या कोस्तीला 10,000 रुपये बक्षीस असते फुकट मारायला का मोकळा का म्हणला. खाणं पत्की आमच्या काय बापाचा चाललंय विठ्ठला. नाही हे मिळून सुद्धा तर ह्याचा वापर नाही करायचा तर काळ रुपये चोरीचे बदके का नाही. अजून पुढे जाऊन सांगू पवित्र असा नरदे म्हणून जर आपण जर परमार्थ केला नाही नाही तरी हे न पशु मनुष्य पण तरी साठी नारायण पवित्र असा
नरदे म्हणून जर आपल्याला परमार्थच करायचा नाही, महाराज म्हणतात नाही तरी ही न पशु हुनी पोष नाही पाये चारी, मनुष्य परी कुतरी ती नाही तरी काय थोडी, स्वान सुकरी बापुडी खंती तेन करा, कोणी गाढव कुतरा साधूंनी मनुष्यपणा, जो न साधे ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दबजाना पुष्यवीन. किती बोला हो. अहो मी म्हणतो आमच्या महात्म्यांना परमार्थ न करणाऱ्या जनावराची उपमा दिली. खरं सांगू त्याच्यापेक्षा कमी उपमा नव्हती द्यायला म्हणून जनावराची तरी दिली. अहो त्याच्यापेक्षा खालचा दर्जा तरी कोणता द्यावा. एक पोरग 10वीला काय झालं, सगळ्या विषयामध्ये नापास झाला, संपूर्ण विषयात. सरने काय केलं, प्रत्येक विषयामध्ये त्याला 0 मार्क दिले. त्याच्या वडिलाला रागच आला. त्या मुलाला बरोबर घेतलं शाळेत गेले. म्हणजे हो सर आमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये 0 मार्क का दिले. सर म्हणले त्याच्यापेक्षा कमी देता येत नव्हते म्हणून दिले. परमार्थ न करणं जनावरांची उपमा का दिली, त्याच्यापेक्षा कमी तरी कोणती द्यावं. आता मला सांगा, तुम्हाला सांगू होऊन गेलेले महात्मे जाऊ द्या, पण जेवढे कीर्तन तिडके महाराज घ्या, आमचे मंडलिक महाराज घ्या, लोंढे महाराज घ्या, शेट्टी महाराज घ्या, इंगळे महाराज, नागरे महाराज, गागरे महाराज कोण असतील सगळे आम्ही हात जोडून पाया पडून सांगतो लोकांना. ऐका कुत्र्या मांजराच्या बऱ्याच उपमा देतो परमार्थ न करणाराला, पण समाजात काय असे कोटगे माणसं आहेत, काहीही बोला काहीही बोला काहीच वाटत नाही. पण लक्षात ठेवा आम्ही आता बोलल्याचं जरी तुम्हाला काय कोणाला पश्चाताप झाला नाही, ज्यावेळेला खरं तुमच्या अनुभवाला येणार आहे त्यावेळेला आज बोलल्याचा पश्चाताप तुम्हाला पुन्हा होणार आहे. एका सरदारजीने शेजाऱ्याला मारलं होतं, त्यानं कोर्टात केस केली याच्यावर. मग कोर्टामध्ये सरदारजीला विचारलं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मारलं. मारलं मला साहेब, भयंकर मारलं. आपण का मारलं, मला डुक्कर म्हणला होता. आणि कधी म्हणला होता, 3 वर्षापूर्वी. मग त्याच वेळेला का मारलं नाही मला साहेब, तेव्हा मी डुक्करच बघितलं ना. आता बघितल्यावर कळालं ह्याला म्हणते म्हणून. तसं तुम्हाला कळावं बघितल्यावरच वाईट वाटणं. आज सांगून काय फायदा हो मला सांगू काय समाजात एवढे कोटके माणसं आहेत महाराज. किती कोटगा माणूस असा सांगतो पुढे चालतो. आपल्या देवळालीमध्ये बाजारात एक बाई पेरू घेऊन आली होती. इकडे जांबाला पेरूच म्हणते, पेरू घेऊन आली होती काय. नाही म्हणजे भाषा जर बदल असला तर कळायचं नाही म्हणून विचारलं हो. आता जरा मरणाची गर्दी होती आणि एका माणसानं काय केलं, नजर चुकीनं त्या बाईच्या समोरचा पेरू उचलला आणि चालला पळून. त्या बाईनं बघितलं, ती बाई पळतच गेली, भर बाजारात त्या माणसाला पकडलं आणि पायातली चप्पल काढली. इतका मारला महाराज. मारताना त्या चपलीचे 2 तुकडे झाले. तेव्हा तिनं मारायचं बंद केलं आणि दुकानात जाऊन बसली. आमचे महाराजासारखे महादेव महाराजासारखे आमचे देशमुख महाराजासारखे तिथून चालले होते. त्याने बघितलं काय मूर्ख माणूस आहे म्हणले, अरे 2 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा पेरू असेल, मग 5 रुपयासाठी एवढ्या भर बाजारात इज्जत घालायची काय गरज होती. तो म्हणला मा काय केलं, तिचीच चप्पल तुटली मारला. मग आता ह्याच्यापेक्षा बिनलाजा माणूस सापडेल का कोणी. काय बोललं लोकांना लाज वाटेल. मला सांगा ना, वाईट एका गोष्टीचं वाटतं, नरदे आपल्याला मिळाला कळाला नाही आणि कळाला तो 33 कोटी देवाला. म्हणून ऐका, इहलोकीचा हा देह विचिता ते पाही, आस करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे कोणता जो तुम्हाला आम्हाला मिळालाय कळाला नाही.
आणि जर नरदेहाचं महत्त्व लोकांना कळालं असतं तर बऱ्याच लोकांनी पापच केलं नसतं महाराज. हे नुसतं मिळालंय, कळायला ते देवाला. म्हणून लक्षात ठेवा, आपण भाग्यवान आहेत. कलियुगी नरदेह प्राप्ती, अति दुर्लभ भगवत भक्ती, धन्य धन्य संत संगती, देववांची ती. हा नरदेह आपल्याला मिळाला. म्हणून मायबाप, आपल्या जीवनात आपला काळ सरकत राहतो, काळ थांबत नाही, काळ कधीच कुणाची वाट बघत नाही. फक्त नरदेहात आल्यानंतर तो आपल्याला सार्थक करावा लागतो. मग काय करायचं? नाम वाचे श्रवण केत्री, नाम वाचे श्रवण, नाम वाचे श्रवण केत्री, 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 नाम वाचे श्रवण केत्री. पाऊले चित्ते समान, पाऊले चित्ते समान, काळ सांगतेला ताले, काळ सांगते पाऊले पाऊले चित्ता, पाऊले पाऊले अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबराय सांगतात काय करायचं. नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती. मायबापा, पहिलं साधन आहे वाणीनं देवाचं नाव घेणं. आता एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट वाणीला देवाचं नाव येण्यासाठी पुण्य पाहिजे, आणि दुसरी गोष्ट वाणीला ती सवय लावायला पाहिजे. पहिली गोष्ट पुण्यच पाहिजे. धन्य जगे तोचे खारी रंगीनाचे, किंवा राम हा उच्चार तरीचे वैशिवाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य, जन्म जन्मीचा शिल पुण्य सामुग्री, तरी जीवाग्र नामे श्रीरामाचे, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सस्य ओळखीजे एक मुकाशी, कीर्तिळ पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सातुडीन समागम घडे, संतांचा बहुता जन्मीचे संचित, जरी सबळ होय बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत मान्य, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही. परमार्थ करणं पापी माणसाचं काम नाही. तुम्हाला गणित सांगतो. काही लोकांना सांगतात देवळीला मोठं गाता पारायण सोहळा 4-5 हजार लोक पारायणला बसलेत. म्हणली महाराज, हे महाराज लोक 7 दिवस तिथं उपस्थित आहेत, आणि त्याला तिकडे पंगत भेटलेली आहे, आणि मिष्टांनाची पंगत आहे. ते म्हणतो नको, आपल्याला जेवण्याची इच्छाच नाही. अहो चला मनपाकडता लय चांगलं जेवण. तो म्हणतो काही असू द्या, जेवण्याची अजिबात इच्छा नाही. पण काय झालं इच्छा नसायला? काय नाही म्हणलं, 2-3 दिवस झालं माझ्या अंगामध्ये थंडीन ताप आहे, आणि अंगामध्ये ताप असल्यामुळं तोंडाला चवी नाही, म्हणून जेवण्याची अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही? अंगामध्ये ताप आहे. तसंच कोणी सांगितलं इंगळे महाराजाचं कीर्तन आहे, चला तिकडे ऐकायला. ते म्हणतो नाही हो, इच्छाच नाही. का नाही? अंगामध्ये पाप आहे. विठ्ठल जसं ताप आटल्यावर जेवण्याची इच्छा नाही. काय काय लोक म्हणतात इंगळे महाराज तुमच्या परमार्थात सत्यात काही गर्दी दिसत नाही हो. कोणी सांगितलं तुम्हाला गर्दीचा परमार्थ आहे? परमार्थ फक्त भाग्यवान आणि पुण्यवान लोकांचा आहे. जे भाग्यवान आहे त्यांच्या हातून परमार्थ करतो. पुण्य ओटावून भजन करा एवढं सोपं नाही. म्हणले महाराज आमचं एक वडवणी कापड दुकान, तुम्हाला वडवणी तालुक्यातून पाहिजे माहिती आहे का, कापड दुकानात बसलो होतो. सुशिक्षित शिकलेला माणूस, पण नास्तिक. आता नास्तिक म्हणलं दर्शन घ्यायचं काय कारणच नाही. माझ्या समोरासमोर बसला गादीवर. म्हणतो काय इंगळे महाराज? मी म्हणलं बरं आहे. तो म्हणला तुमच्या कीर्तनाला काय फार गर्दी नसते हो, लय झाला 1000-2000 लोक असतात सप्ताहामध्ये. परवा तमाशा आला होता बाजारात, 10,000 लोक होते. काय ताकद आहे म्हणलं त्या लोकांची समाज खेळण्याची. मी म्हणलं हो साहेब, वाईट वाटायचं काहीच कारण नाही. मी म्हणलं जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त बसतात. 5 मिनिट सुद्धा थांबलं ना माझ्यापाशी, कारण तमाशा बघायला गेलेलं होतं रे ते. आणि कुणी उठवून भजन करावं एवढं सोपं आहे. आनंद जन्मी
जन्मात केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे त्यावेळेला नाम वाचे. ऐका, पहिली गोष्ट पुण्य आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. सवय लावल्याशिवाय वाणी भजन करत नाही, सवय लागली का सुटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मायबापा पडिले वळण इंद्रिये, अहो व्यवहारातली घाण बिडी तंबाखू दारू गांजा ही सवय लागलेली सुटत नाही. देवाचे नाव सवय बघा, इंद्रियाला वळ. एक आमचे नित्यनेमाचे वारकरी, जुने वारकरीत नसे नित्यनेमाचे, आळंदी पंढरीची वारी करणारे. हे वारकरी जर बाथरूममध्ये आंघोळीला गेले ना, अंगावर पाणी पडले की हरिपाठ सुरू करते. देवाची द्वारी विभाग क्षणवर त्यांनी मुक्ती चारी साधल्या हरिमुखी म्हणा. अहो त्या वारकऱ्याच्या शरीराला वळण लागलं, अंगावर पाणी पडलं, हरिपाठ सुरू. योग असा काही वर्षानंतर तो वारकरी मेला. आता मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या प्रेताला दारात कुठंतरी आंघोळ घालतात. मी अजून कोणाची बघितली नाही, मला घालतील तेव्हा कळायचे. कुठंतरी आंघोळ असते ना. अहो त्या म्हाताऱ्याच्या अंगावर नुसतं पाणी पडणं सावकाश, त्या म्हाताऱ्याची होटा हलायला सुरुवात झाली. काही तर मागची मागच पळाली, मेले नाही म्हणले, जिवंत दिसतं. अहो जिवंत नव्हतं, अहो त्याच्या शरीराला वळण लागलं होतं ना, अंगावर पाणी पडलं. हर मी म्हणतो जाऊ द्या, तुमच्या सगळ्याच्या माहितीतली गोष्ट सांगतो. एक कंडक्टर ड्युटी करून आला, घरी बसला, खुर्चीवर टेबल पुढं होता, खुर्चीवर बसला. बायकोला म्हणला, अगं 15 मिनिटात लगेच जायचं, मला गाडी घेऊन नेवाशाला जर चहा कर बरं. ती म्हणली करते चहा. कागद पेन ठेवलं आणि म्हणलं एवढा अर्ध्याला सरनी सांगितलं पोराला लिहून आणायला. त्यानं कागद पेन टेबलवर ठेवलं, ती निघाली स्वयंपाकघराकडे. तुम्हाला तू कुठं चालली? अहो तुम्ही अर्ध्याला होत तर मी चहा घेऊन येते. तुम्हाला अर्ध्याला यायचं म्हणलं, तू इकडे. ती म्हणते का हो? म्हणला एक खुर्ची हलव म्हणला. तुम्हाला कशामुळे म्हणला, ते हलत्या गाडीत द्यायची सवय म्हणलं, मला अंग हल्ल्याशी लिहायचं नाही म्हणलं. आता आदळे बसल्याशी पेनच चलत नाही कंडक्टरचा. आता सामान्य सवय जर तुमची जात नाही, एक सगळ्याची माफी मागून गोष्ट सांगतो. एवढा खालच्या दर्जाचा विनोद नाही. आमचे तिडके महाराज असो, उद्धव महाराज, सगळ्याला अनुभव आलेला आहे. वस्तुस्थिती नाही, सगळे गायक मंडळ सगळ्यात, तरी माफी मागून सांगतो. 25 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो. पहिल्यांदा म्हणजे मुंबईत पहिल्यांदा बघितली. आता मुंबई नगर बीडमध्ये आम्हाला काही फरक वाटत नाही. पहिलं कीर्तन माझं होतं घाटकोपरला, भटवाडीला, जवारीबाई प्लाटला. 15 दिवस सप्ताह असतो बघा चैत्राच्या महिन्यात. आता मी नवीनच मुंबईला गेलेलो. ते झोपटपट्ट्यात राहणार लोक 1.5-1.5, 2-2 फुटाच्या गल्ल्या इथे नाही महाराज लोकाला. त्यांचे घरं कसे सापडते त्यांची त्यांनाच माहिती. लय अवघड खेळ आहे महाराज, लयच बार काढल्या गल्ल्या म्हणा. मी दोघा तिघाच्या घरी गेलो, चहा पाणी घेतला. मी म्हणलं, ए तुमच्या घरात चहा मिळतो, खायला मिळतं, पण संडास कोणाच्याच घरात नाही. म्हणजे इंगळे महाराज, ही झोपटपट्टी, त्या घरात संडास नाही. मग कुठं जावं लागतं? इकडे म्हणजे त्या बारक्या गल्ल्यानं वाकडं तिकडं लांब नेलं पटांगणात आणि 5-50 सामुदायिक संडास बांधले होते. इथं जावं लागतं म्हणजे भटवाडीच्या लोकांना. म्हणलं ठीक आहे. मी त्या खुणा ध्यानात ठुल्या, जिथं झोपायला जागा दिली तिथं आलो. सकाळी उठून घेतली बकेट आणि गेलो तिकडं. बघतोय तर प्रत्येक संडासच्या पुढे 10-20 माणसं अशी बारीला, जशी दर्शनाला बारी असते ना महाराज मंदिरात, तशी लाईन लागलेली. लय बेकार जीवन आहे महाराज त्या झोपटपट्टीच्या लोकांचं, लय हो. आम्ही म्हणतो संडासला बारी नवल नाही. मुंबईला किती गर्दी आहे, काही शब्दात सांगतो रावसाहेब. अहो एवढी गर्दी सध्या मुंबईला, मुंबईचे कुत्रे सुद्धा उभं शेपूट हलवते, कारण आडवा हलवा आता धक्का लागतो का काय. आता एवढी मरणाची गर्दी, मग आता संडासला बारी काय नवल. मला वाटलं असू द्या, आपला नंबर लागणार आहे कवा ना कवा. मी बकेट घेऊन उभाट ना बारीला. बरं त्या मधल्याला बसून देत नाहीत, लगेच झोपला का
पेपर वाचतो का? मी बकेट घेऊन माघारी नको म्हणलं, बसून देत नाहीत की वाचित येत नाही. आता असा माणूस देवळाला आपल्या मित्राकडे भेटायला आला, आपल्याकडे काहीच अडचण नाही ना, आणि ते गेलं ना संडासला, अर्धा पाऊण तास बाहेरच आहे ना, हे घाबरलं मेलं का काय अटॅक घेऊन म्हणून. बरं चौकशी बी करता येणार ना. मग त्या मित्रानं काय केलं, असं थोडं होतं काय चेक करून पडलं होतं काय, म्हणलं नाही 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 ते मुंबईची सवय टाकली वाजिलीची संडासच नाही. आता मला घाण सवय जर तुमची जात नाही तर देवाच्या नावाची कशी जाईल, सवय लावा ना. अहो आता तुम्हाला किती विनोद हसायसाठी घेऊ नका, कॅसेट बघा, सीडी बघा, पुस्तकं वाचा, तुम्हाला सगळं संपूस तर माणूस हसायचं बंद करीत नाही. अगदी हसण्याने व्यायाम होत. माझ्या पुस्तकासाठी कॅसेट म्हणत नाही. किती आता आमचे उद्धव महाराज ही महाराज लोकांना काय वाटतं, संसारात इकडे परमार्थात वाढावं, पण नाही ना, सवय जातच नाही. आपल्या अहमदनगरला एसटी स्टँडच्या समोर एक सुंदर तरुण भिकाऱ्याची पोरगी भीक मागत होती. तेवढ्यात कलेक्टर साहेबाची गाडी चालली. कलेक्टरनं गाडी बघायला म्हणे, बाई तुम्ही इतक्या सुंदर आहेत, तरुण आहेत, भीक मागतात. म्हणले साहेब माझा जन्मच भिकाऱ्याची घरी झालेला आहे आणि मी काय करणार. तो कलेक्टर म्हणला तुम्ही माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत का? अहो मी तयार आहे बा. आनंद वाटला ना भिकाऱ्याच्या पोरीला. आता मला सांगा, कलेक्टर नवरा बिना हुंड्याचा मिळतो भिकाऱ्याच्या पोरीला, अहो किती आनंद. बरं कलेक्टर नवरा काय कमी का? दोघा नवरा बोलवायचे, दोघांचा सत्कार करायचे. देवळ्यासारख्या ठिकाणी कार्यक्रम होता, सीताराम पाटील लुटण्याचा कार्यक्रम ठेवला होता मोठा एक. दोघा नवरा बोलवलं, 10,000-5,000 लोकांना जेवण होतं, त्यांचा सत्कार झाला. महिला एकीकडे, पुरुष एकीकडे. ते जेवण असं होतं ते हाताने घेऊन खायचं, त्याला काय म्हणतात, हा बफे का काय म्हणतात. मग त्या कलेक्टर बाई घुटल्या ना महिला मंडळात. मग 10-5 बायांना आढळलं. म्हणलं बाई साहेब पहिल्यांदा योग आला आमच्या जेवायचा, आणि नाव घ्या आणि उखाण्याचं घ्या, त्याशिवाय जेवायचे नाही. घेते नाव म्हणल्या. मग तिनं नाव घेतलं. चांदीची परात, सोन्याची वाटी, पितळाचा तांब्या, स्टीलचा गेलास आहे. कलेक्टर साहेबाला भूक लागली, भाकर वाढ ग. कलेक्टर नवरा मिळाल्यावर सुद्धा आता काय बोला मला सांगा. सवय जातच नाही ना, लक्षात ठेवा. मग पहिली गोष्ट पुण्य पाहिजे, आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे, नाम वाचे. आता दुसरी गोष्ट श्रवण कीर्ती, दुसरं साधन आहे कानाना देवाची कीर्ती श्रवण करणं. लक्षात ठेवा माय बापा, कीर्ती फक्त देवाची आणि संतांची असते. माणसाची कीर्ती सांगायची नाही आणि ऐकायची सुद्धा नाही. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, वर्णावी ते एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची साकुनाय. कीर्ती मानवाची साकुनाय. कीर्ती मानवाची सांगुनाय. कीर्ती मानवाची मी वारं कुठून येत आहे, हवा हवा कुठून येते होय, म्हणजे बंद करा ना. मी मग तो कशाचा आवाज येतोय, जवळ वारं तर लागत आहे, कुठून येत आहे हे तर दिसत नाही. इकडे बी करा ते बस. मागापासून त्या जनरेटरच्या नावानेच बोंबलत होत आपण. हे जवळ वाप्यापाशी हिरीपाशीच कोरड होत. फरक पडला थोडा. मी म्हणतो वार तर लागत आहे, बोल बघत आहे, सांदळे कुठं नाही काय विचारायला. वर्णा बेते थोरी एका विठ्ठलाची. लक्ष द्या, आज थोडा फरक पडला बघा. पडला ना महाराज,
कीर्ती फक्त देवाची आणि संतांची असते. उदाहरण तो हरे आयशे कीर्ती चराचरी अनंत थोरी गरजेता ती, किंवा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून बसलेल्या मायबापांना विनंती, जरा लक्ष देऊन ऐका. जरी तुम्हाला कोणाला असं वाजवता आलं नाही, गाता आलं नाही, कीर्तन परवताला नाराज व्हायचे नाही. नुसतं बसल्या बसल्या ऐकायचं जरी तुम्ही काम केलं, तुम्हाला कुठलाच त्रास न घेता मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रियाही दुःख न देता एक मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. पण ते श्रवण कसं करायचं ध्यानात ठेवा. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून ऐकावं लागतं महाराज, नाही तर बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्यात. लोक म्हणते सुद्धा इंगळे महाराज काही खरं नाही बा, आमच्या आजोबापासून बापापासून तिसरी पिढी तेच करीत आलो, काही फरक पडत नाही. हा कोण म्हणतं फरक पडत नाही. जसं श्रवण आहे तसं मनन पाहिजे, तसं निधिध्यासन आणि तसा साक्षात्कार असतो. आपलं चुकतंय कुठं? श्रवण आहे परमार्थाचं, चिंतन आहे संसाराचं, म्हणून साक्षात्कार दुःखाचा आहे. विठ्ठल चिंतन व्हायला पाहिजे का नाही. एक आमच्या मंडलिक महाराज सारखे चातुर्मास चालू आता नेवाशाला तुकाराम महाराजांच्या मंदिरात 2 महिने झाले. एक माणूस श्रवण भक्ती करतोय. बघितलं महाराजांनी याच्यात काही परिवर्तन झालेलं दिसत. महाराज त्याला काय म्हणले, कंटाळून तुम्ही काय करा, तुमची श्रवण भक्ती बंद करा, तुम्ही किराणा दुकान बघा आणि तुमच्या पोराला उद्या ऐकायला. तो म्हणला, महाराज आमचा मुलगा श्रवण भक्तीच्या लायकीचा असं वाटतं, आमचा मुलगा म्हणजे निवळ कोरा कागद. महाराज म्हणले, ठीक आहे तुमचा मुलगा कोरा कागद आहे, मग तुम्ही कसे आहेत? म्हणला, कार्बन. कार्बन कसा तू इकडून घेतो इकडे सोडतो, जवळ काय सुचत नाही ना. अहो दोघं नवरा बायको कीर्तन ऐकायचे बघा, आणि कीर्तन ऐकून घरी गेल्यावर चर्चा करते का हो, आज गागरे महाराजांनी चांगले कीर्तन केलं, शेटे महाराजांनी चांगले कीर्तन केलं, लोंढे महाराज, अशी चर्चा करायची. मग दोघं नवरा बायको कीर्तन ऐकून घरी गेले. पत्नी नवऱ्याला म्हणते, का हो इंगळे महाराजांनी चांगले कीर्तन केलं आणि तुम्हाला मजा आली बघ, बरं वाटलं, मी होतोच मला श्रवण भक्ती करायला. पण त्याची पत्नी म्हणते, अभंग कोणता होता? मला अभंग नाही कडे ध्यानात, अभंग लक्षातच नाही हो. पत्नी म्हणते, काय उपयोग हो श्रवण भक्ती करू, गडी सगळे असलेच, एका कानाने ऐकतेच आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. तुम्हाला तुमचं महिला मंडळाचं बरं आहे बा, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. म्हणून महत्वाच्या गोष्टी घरी कधी सांगा जाऊ नका, लक्षात ठेवा. कधी बाहेर पडत्याला सांगता येत नाही. जे ऐकलं त्याचं श्रवण व्हायला पाहिजे. भगवान स्वतः भागवतात सांगतात, मनी करावे माझे ध्यान, श्रवणी कीर्ती श्रवण, जीवेनी करावे नामस्मरण, हरे कीर्तनार निशी, करी करावे हरिपूजन, चरणी देवालया गमन. तुम्हाला सांगू, श्रवण भक्ती करणारे माणसं भाग्यवान आहेत. गीता भागवत गीता भागवत
माणसं भाग्यवान आहेत. महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो. जे श्रवण केलं तर चिंतन महत्वाचं आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. चिंतने ऐका. भागवतामधली कथा आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान श्रीकृष्णाची नुसती कीर्ती श्रवण केली. मनोमन चिंतन सुरू केलं. लग्न करेन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी. पण रुक्मिणीला तो आवडत नव्हता. आईसाहेबाला शिशुपाळाला द्यायचं ठरवलं होतं आणि आईसाहेबाला तो आवडत नाही. तळमळ तर मनात भरपूर आहे. काय करावं. गवळणे बघा रुक्मिणीची. कसं ग बाई हरविन धीर धरू रुक्मिया म्हटला शिशुपाळा रे. रुक्मिया म्हटला शिशुपाळा रे. आते तो काय करू कसा ग बाई हरविन धीर धरू. कसा ग बाई हरविन धीर धरू. तळमळ मनात भरपूर. ऐका. तुम्ही भागवत ऐकलंय. भागवतामध्ये रुक्मिणीचं पत्र असा स्पेशल विषय आलेला आहे. म्हणून आईसाहेबांनी काय केलं. कागद पेन घेतला आणि सुदेव ब्राह्मणाच्या जवळ द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण याच्या नावाने इकडून एक प्रेमपत्र पाठवलं. आईसाहेब मी प्रेमपत्र शब्द वापरतो लक्षात ठेवा. हे प्रेमपत्र पाठवायची पद्धत सदाफळ महाराज आता नवीन नाही. लय जुनी पद्धत आहे. फक्त आताचं प्रेम प्रकरण कसं आहे. वन वे ट्रॅफिक. बदके खाऊ. बरेचसे पोरं आत्महत्या करते. एकतर्फी प्रेम करणारे. प्रेम असं असतं का. तो का म्हणे येथे पेशे आणि तेथे तैसे. अलीकडले प्रकरण सांगू तुम्हाला. कॉलेजमध्ये काही मुलं मुली असतात. एका मुलानं काय केलं. कमळाचं फुल घेतलं आणि एका मुलीच्या हातात दिलं प्रेमाचं प्रतीक म्हणून. तिचं नाव तिचं गाव तिची इच्छा बघून काय नाही बिनधास्त दिलं. तिनं सगळ्या जगत फुल हातात घेतलं जमून ठोका दिलाय गाडामध्ये. ज्यावेळेला 5 बोटं थोबाडावर म्हटलं त्यावेळेला म्हणतो मॅडम हा काय कमाल आहे तुमची. मी प्रेमाने तुम्हाला भाजपचं चिन्ह दिलं होतं. ती म्हणली म्हणूनच मी तुला काँग्रेसचे दिले आणि घड्याळा सहित आहे बघ. म्हणजे तुझं कशाला उठलं. उग बदके खाऊ. कशाला आपल्या हाताने आपली इज्जत घालायची. आता काय सांगा. काही एकतर्फी प्रेम करणारे पोरं उगा अपमान करून घेते. तो एक मुलगी एसटी स्टँडवर अशी पुढं पुढं चालायची आणि एक वन वे ट्रॅफिकवाला एकतर्फी प्रेम करणं तिच्या मागं मागं चालायचं. आणि एसटी स्टँडवर गेल्या तिला ऐकू जाईन अशा आवाजात कसं करता. वा हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. बरं तिनं तेवढ्याच आवाज असेल तर मी तेच म्हणते घोबडं संध्याकाळी वरडत होते दिवसा कसं वरडलं. कशाला आईसाहेबांनी ते पत्र बघितलं. आले सारथ्याला रज्जुपास आले. आईसाहेबाला घेऊन गेले. का जी कीर्ती श्रवण केली त्याचं चिंतन केलं म्हणून अर्धांगी होण्याचा मान मिळाला. म्हणून दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. काही लोक निगडे महाराज श्रवण भक्ती केल्यामुळे कोणाचे फायदे झालेले काही पुरावे तुमच्याकडे किती प्रमाणात सांगू. श्रवणी परीक्षिती झाले ते पावन संकाधिक जाण परम भक्त. श्रवणी परीक्षिती तरला भूपत्ती 7 दिवसा मुक्ती झाली दया. म्हणून दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती आणि तिसरं साधन आहे पाऊले चित्ती समान. तुम्हाला सांगू माय बापा सगळे अवतार देवाचे पण बाकी पूर्ण अवतारात देवाकडे विषमता आहे. परशुराम अवतार घ्या राम अवतार घ्या. विषमता कशाला म्हणायचं. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय. ती विषमता राम अवतारात कायम होती. ती विषमता कृष्ण अवतारात कमी केली म्हणजे राक्षस मारले नाही का. मारले पण मारून का होत नाही. मोक्ष मिळून दिला. पुतना कंटक मुक्त केली किंवा श्रीकृष्णाच्या अशी पुण्या मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. विषम पाय ठेवण्यापेक्षा 1.5 का ठेवला. देहुणाचा राणी वाजवितो वेणू. देहुणाचा राणी वाजवितो वेणू.
स्वामी माझा देखिला ग माया यमुनेचा तीरी देखिला ग माया यमुनेचा तीरी स्वामी माझा स्वामी माझा देखिला ग माये यमुनेच्या तीरी देखिला ग माये यमुनेच्या तीरी. विषम पाठ ठेवण्यापेक्षा दीडका ठेवला म्हणजे राक्षसांना हाणून मारून मोक्ष मिळू दिला. ऐका, ज्याची वारी आपण तपोपूर्ती झाली या अवतारात ही विषमता कायमचीच काढलेली आमच्या देवानं. समानपाय हे दाखवतात कुणी आणि कसे या खटनट यावे शुद्ध होण्या जावे दौंडी पिठी भावे चोखा मिळा दर्शने हेळावा त्रे तया होय मूड पापी जैसे तैसे उतरी काशे म्हणून पाऊले चित्ती. पण समान पाय धारण करणारा कोण कुठे कसा असं जर तुम्ही विचारा समपाय कर कठी उभा तटे भिवरेचा उभा तटे भिवरेचा उभा तटे भिवरेचा समपाय कर कठी समपाय कर कठी उभा तटे भिवरेचा उभा तटे भिवरेचा उभा तटे भिवरेचा विटेवरी ज्याची पावले समान म्हणून आमचे निळोबाराय सांगतात ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण जे कानाना देवाची कीर्ती श्रवण करतात ज्यानं चित्तामध्ये समान पाय धारण केले. काळ सार्थक केला दानी 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 काळ सार्थक केला धरिला माने विठ्ठल धरिला माने विठ्ठल काळ सार्थक केला दानी काळ सार्थक केला दानी धरिला माने विठ्ठल धरिला माने विठ्ठल काळ सार्थक केला दानी काळ सार्थक केला अभंगाच्या दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात काळ सार्थक केला त्यांनी. त्यांचा काळ सार्थक होतो कोणाचा ज्याचा सर्व काळ परमार्थात जातो चिंतनी शर्यतो धन्य धन्य. सुभाषितकार सांगतात शहाणे माणसं काळ घालवतात काव्य विचारात शास्त्र विचारात परमार्थी कार्यामध्ये विनोदामध्ये. ऐका, मूर्ख माणसं काळ घालवते झोपेमध्ये व्यसनामध्ये दूधकर्म खेळण्यामध्ये भांडणामध्ये. आता मूर्ख माणसं कसा काळ घालवते सांगतो. काही माणसं काळ घालवतात झोपेमध्ये. किती झोपाचा माणसाला अहो रात्री 8 वाजता जेवण करून झोपलेला माणूस सकाळी उशिरा उठून किती वाजता उठो 8 वाजता 12 तास भरपूर झाली की झोप. अहो एक माणूस रात्री 8 वाजता जेवण करून झोपला सकाळचे 8 वाजले 10 वाजले 12 वाजले 2 वाजले दुपारूनचे 4 वाजले तरी झोपेतच. त्याची पत्नी म्हणते उठा उभा आयुष्य काय झोपेतच घालवता का हो. त्या अंतरुणात पडले म्हणजे किती वाजले ते म्हणले किती 4 वाजले दुपारूनचे तुम्हाला 4 मग आता काय करायचं उठून संध्याकाळी झोपावं लागतं का नाही मला वरपठे आता काय उभा आयुष्य काय झोपेतच घाले तू का काय करू. अहो 1 तास 24 तास झोपलेला असायचं. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. त्याच्या भावाचं लग्न होतं आणि लग्न 2 दिवस कार्यक्रम चालायचा पहिला बरं का. मग ते लोक म्हणले ह्याला नेऊन काय फायदा झोपलेलं. त्याला म्हणले उठलं डोळे उघडले ते म्हणले आम्ही चाललो लग्नाला आणि दरवाजाची कडी लावून घेतो लावतो मला जा. हे उठून बसलं डोळे उघडले त्यांना तर लावते कडी. त्याने दरवाजा वडला आणि गेले लग्नाला. दुसऱ्या दिवशी 5 वाजता वराड परत आलं दरवाजा ढकाला रिकामा तसंच झोपलेलं. एक जण मला उठणं किती वेळ झोपतो रे ते मला मी लावतो कडी तू
तुमचं जा म्हणलं लग्नाला. अरे शाबास. अरे हे महागारी आले तर हे मग तुम्ही लावतो कडी. आता हे मूर्ख माणसं असा काळ घालत येतो. आता काही माणसं काळ घालतात व्यसनामध्ये. ऐका, काही काय विनोद माझे एवढे मार्मिक असते, स्टँडर्ड लवकर लक्षात आणायचे. एक जणाची पत्नी तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो उभा विषय काय दारू पिण्यातच घालवता का? 2 पोरं आहेत, भीक मागायची पाळी येईल, असं करू नका. तुम्हाला देवा शपथ आता पेतच नाही. ती म्हणली, हे बघा अशा शब्दाला लय वेळाला वाहिल्यात म्हणजे तुम्ही, पण तुम्हाला इथून पाठीमागं 50 बऱ्याच सांगितलं ना, धमकी दिली, पण आज खरंच सांगते, जर आता दारू सोडली नाही का मीच तुम्हाला सोडते. नको म्हणली, मला कंटाळा आला. मी तुम्हाला असं करू नको, मी पेतच नाही बघा म्हणली. आता महाग म्हणले, पण आज तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही जर दारू सोडली नाही का मीच तुम्हाला सोडते. तुम्हाला पेतच नाही असं म्हणलं, गेलं बाहेर. आलं संध्याकाळी 10 वाजता. तिला माहिती उशीर झाला म्हणजे पिऊनच येणार. ही गेट पशी थांबली, ती फुल पिऊन आलेले गिराईक. त्याची पत्नी म्हणते, काय कमाल हो तुमची, इथून पाठीमागं मी तुम्हाला 50 वेळेस धमकी देते, आजही सांगितलं होतं जर तुम्ही दारू सोडली नाही तर मी तुम्हाला सोडीन. हे म्हणतं, मग तुझं तरी खरं कर की. किंवा म्हणला, मी तर सोडित नाही पण तू तरी कुठं सोडतेस का म्हणला. नुसतं म्हणतेसच म्हणला, मग तू तरी खरं करून दाखव एखाद्या दिवशी. आता काय बोल वाटलं माणसाला, वाईट वाटतं महाराज. अहो एक फुल पेलेलं फुल, त्यानं काय केलं, देशी दारू दुकानदाराला फोन केला. हे मूर्ख माणसं कसा काळ घालवतो सांगतो. त्यानं फोन केला दुकानदाराला, म्हणतो, दुकानदार दुकान कधी उघडायचं? दुकानदार म्हणला, सकाळी उघडन ना 10 वाजता. हे 10-15 मिनिट झालं. दुकान कधी उघडायचं म्हणलं, 10 वाजता उघडन ना राव. 10-5 फोन झालं. दुकानदार सुद्धा वैतागला. म्हणला, हो मामा काय झाली तुम्हाला दुकान उघडायची? फुल पेलेलेत, मला अजिबात बोलता येत नाही. आणि एवढं काय झाली तुम्हाला? मला दारू नाही प्यायची, मी दुकानात बाकड्या खाली गुंतून पडलो म्हणलं. हे मध्ये अडकलं होतं, बाहेर निघायसाठी विचारत होतं कधी उघडायचं. आता काय सांगावं महाराज असल्या माणसाला. अहो तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या, वाईट वाटतं महाराज. मी आमच्या पेनाराचे तर लय विनोद आहेत. आता किती ते पुस्तकं वाचा तुम्हाला तर सांगितलं मी. एक पेताड असं सडकेच्या कडीने चाललो होतं पाय आणि बरंचसं पुढे गेलो. काय झालं बघा, ते लगूला बटल्यावर त्याला उठताच आहे ना. उठता आहे ना म्हणजे पार वाकडं झालं. माझ्याकडे लक्ष द्या, इतकं वाकडं झालं, इतकं लागलं. मोठ्या नारायण संपत काका खरात महाराज लतीबाईसारखी आपली गाडी घेऊन चालले होते. त्याने गाडी उभं केली. काकाने म्हणजे काय झालं? तुम्हाला काका मला सरळ सदा आहे ना फार वाकडा झालोय म्हणलं. मी काकाला तशी दयाली गाडीत टाकलं, नीट नगरला दवाखान्यात नेलं. मग डॉक्टरने बघितलं तपासून, काय झालं म्हणले, साहेब काय घाबरतो, कमाडेराव म्हणला डॉक्टर साहेब तुमची, मला सरळ होता येत नाही, फार वाकडा झालं, तुम्ही खुशाल म्हणता काय झालं नाही. म्हणजे काही झालं नाही, चुकून तुमच्याकडून नशेमध्ये काय झालं, पॅन्टचं बटन शर्टला लावण्यात आलंय. आता हिताला बटन हिथं लावलं कसं उभं राहायचं या प्यातडाला काय काय बोलवातल्या माणसाला. हे मूर्ख माणसं असा काळ घाली तू. आता काय सांगा तुम्हाला विठ्ठल. मला वाटलं लांब सांगण कोणीतरी, आमच्या मळ्यापाशीच खाल्लं पाखरांनी. अवघड झालं आता विठ्ठल. काय असू द्या, बरे भाग्यवान आहेत. माहिती समजा तुम्हाला, तुमच्या भागातल्या लोकांना माहिती. बरं ते पत्ते खेळणारे माणसं 3 रोज जेवत नाहीत ना. बरं पत्ते चांगले ना, त्याला पॅक का काय म्हणतात बंद करतात ना. मग तेवढ्या पुरती विश्रांती घ्यावं का नाही, तिरपट होऊन दुसऱ्याचे पत्ते बघत. आता कशाला कंबर बोडतो काय घेणार. एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाळू जुगार खेळण्यात काळ घालू नको. राजे महाराजांचं वाटूळ झालं, तुझं काय खरंय. आणि वडील म्हणले, एक लक्षात ठेव, हा खेळ असा आहे, आज जिंकलास उद्या हारशील, आणि परवा जिंकलास तर त्यावर हारशील. समजला? मुलगा म्हणला समजला. काय समजलं? मला मी आता 1 दिवस आड खेळणार. काय बोला असल्या माणसाला मला सांगा. हे असे काळ घालतात. जुनी महाराज मंडळी एक वयोवृद्ध कीर्तनकार गोष्ट सांगत आले. काही माणसं काळ घालतात भांडणामध्ये. जसे काय आमचे वारकरी आहेत बघा, नित्यनेम केल्याशिवाय जेवत नाहीत. तसे काही काय भांडकुदळ माणसं आहेत, कुणाला भांडल्याशिवाय जेवतच नाहीत. भांडण म्हणजे त्यांची पंचपतीच व्हा. कुठंतरी भांडायचं ना. आमच्या भागात एका गावात एक बाई होती बघा, अशी कुणासंग तरी भांडायची आणि नंतरच जेवण करायची. काय झालं, पण एका घरी 4 दिवस त्याच घरी भांडले. मग त्या घरानं काय केलं, सगळे गावातले कार्यकर्ते गोळा केले आणि ग्रामपंचायतमध्ये मिटिंग घेतली. म्हणले का ही बाई भांडल्याशिवाय जेवत नाही. गावातले लोक म्हणले बरोबर आहे, तिचा नियमाचं कुठंतरी भांडते आणि नंतरच जेवते. हा माणूस मला कुठंतरी नाही, 4 दिवस झाला आमच्याच घरी भांडते. मग आमच्या एकट्या घरानं पाप केलंय का? मग हिचं भांडणच बंद नाही ना. मग हिला रोज एक घर नेमून द्या ना. आज कुठं उद्या कुठं परवा कुठं येऊ द्या ना सगळ्या गावामध्ये.
आणि त्या ग्रामपंचायतमध्ये ठरावच झाला 1 ते 30 तारखेपासून तिला घरच नेमून दिलं कुठं भांडायचं म्हणून. दुसऱ्या दिवशी ज्या बाईकडे भांडायची बारी होती ना ती म्हातारी अशी थरथर कापू लागली. ती सून म्हणली आता का हो? अगं उद्या त्या बाईची बारी आपल्याकडे भांडायची. आणि लयच भांडती माहिती बाई. सून म्हणली आता ती बाई जर आपल्या घरी आली 2 थोबाडे दिल्या शिवाय दिल्या हाणलं मारलं आपण दोघीनं बोलायचंच नाही. आणि काय भांडण म्हणली भांडण उकरून काढतील नाही बोलणार म्हणली बघतो उद्या. दुसरा दिवस उजळला ती बाई दारात आली म्हातारीमध्ये आली बघ बोलायचं नाही त्याच्या गप उभं राहिल्या. आणि ती बी अशी सहज आली जणू भांडायच्या म्हणणार. आपल्या लहानपणी गॅस शेगड्या नव्हत्या. शेतातून आलं पद्धत अशी होती ज्याच्या घरची आधी चूल पेटली ना तिथून इस्तून यायचं आणि मग आपली चूल पेटवायची. बरोबर आहे. आता ह्यानं बोलायचं नाही ठरलं होतं पण ती अशी सहज आली तिला मध्ये अगं इस्तू ती बरं चूल पेटवायला. त्या म्हातारीनं श्वासोश्वास सोडला. तिला वाटलं बरं झालं हिला काय भांडायचा मूड नाही. आता बोलायचं नाही ठरलं होतं पण इस्तू दे म्हणलं. ती म्हणते हो तुम्ही इस्तू न्यायला काहीच नाही आणलं तवा नाही परत नाही कशात नाही आलं म्हणजे टाकी माय पदरात. आणि म्हणले जळलं ना तुमची साडी जळू दे म्हणले लागू ती काढी म्हणजे काय करायचं तुला जी भांडली आता काय अहो आता एवढी भांडली महाराज आता काय सांगा. त्याच्या पलीकडली बाई तर आजारीच पडली आपलं तर काहीच करत नाही म्हणजे आठवी कटली बाई म्हणले अहो तिला तर दुखणं आहे म्हणलं आता काय सांगावं. पण तिची सुनले खतरनाक होती. ती म्हणली आता तुम्ही नका बरं काळजी करू काय काळजी नको करू माय सगळं गाव बेजार केलं तुझं काय करायचं. म्हातारी म्हणजे पोरगी म्हणली झोपून राहा आणि सुनबाई होती दारात. दुसरा दिवस उजाडला आली खांद्यावरचा पदर कमरेला खावला त्या बाईने. आणि सुनाला म्हणते हे पोरी कुठे तुझी सासू ती म्हणा बाहेर. ती म्हणते का अगं काय विचारतीस तिच्याकडे माझी बारी आज भांडायची. सून म्हणली आता लक्षात आलं आमच्या आत्याला माहिती होतं काय की तुम्ही येणार आहेत म्हणून. मग आमच्या आता काय म्हणल्या ती बाई घरी यायच्या अगोदर मी बाहेर जाते आणि जरा भांडायची तयारीच करून येते. ती बाई म्हणते तयारी म्हणजे कुठे गेली तुझी सासू. आमच्या आता गेल्यात नाव्याकडं. त्या काय म्हणल्या मी चेप्पी करून येते. ती बाई म्हणली मी बी येते मला काय कच्चं समजू नकोस म्हणते. लावली तिथूनच माघारी गेली की लगेच नाव्याच्या दुकानातच गेली लगेच चेप्पी केली की आली दारात. आणि ती म्हणते आता ही म्हणा बाहेर कुठे आहे. ती सून म्हणली घरात आहे डोक्याला शेंदूर तेल लावते. ती म्हणली मी बी ते लावून तुला काय वाटतंय. गेली की लगेच तेल आणि शेंदूरच लावून आली की म्हणते आता ही म्हणा बाहेर कुठे ते. माय म्हणली एवढं करून मी आमच्या सासूबाई तुम्हाला घाबरल्या बघा आणि तुमच्या भांडणाच्या भीतीने या विहिरीतच उडी टाकली उडी बघते म्हणली गंमत तिची. आणि गेली हिनं डोकावून बघितलं हिचं डोकं दिसलं तेल लावलेलं पाण्यात. हिरी तुडी टाकतो होतो हो काय म्हणून म्हणली जी उडी मारली जी गेली तर अजून बी नाही आली. मूर्ख लोक असा काळ घालत येतो काळ असा नाही घालवायचा. काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारा वाचिंतने कांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ कसा घालवायचा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा. म्हणून सर्व मायबापांना विनंती काळ आनंदामध्ये घालवायचा ना. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या संगतीत या हो खरंच इथं काळ आनंदामध्ये जातो. काळ ब्रह्मानंदी सरे 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 काळ ब्रह्मानंदी काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी आवडी पुरे संतली काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे आवडी ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचिल. मग महाराज म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी कुणी धरीला मनी विठ्ठल. ज्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे वाणीमध्ये विठ्ठल आहे जे सतत भजन करतात त्यांचा काळ सार्थक होतो. पण भजन करायचं कसं. कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ
देवाच्या तिसऱ्या चरणात निळोबराय सांगतात ते नामस्मरण कसं करायचं. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ आणि सर्वदा. लक्षात ठेवा माय बापा, देवाला दांभिक सेवा आवडत नाही. न करे दंभाचा सायास, शांती राहे बोवस, जीवी शिवी सुगंध रस. न करे आळस राम नामे, तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा निर्दंभ. एक पुराणातली कथा सांगतो. भगवंताचं जांबवंतीबरोबर लग्न झालं. लग्न मजेत पार पडलं. महर्षी नारद हजर होते. भगवान म्हणले, नारदा आमच्या लग्नात सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे. नाही म्हणाले, गायनाचा कार्यक्रम झाला नाही. तुम्ही एक नंबरचे गायक आहेत, ऐकू द्या आमच्या वराड मंडळीला गायन. आता वराड कोण होता? अस्वल आणि माकडं. नारद म्हणले, भगवान जाणून बुजून तुम्ही माझा अपमान करता असं वाटत नाही तुम्हाला? ह्या रानटी पशुला माझं भजन तरी कळल. देवाला वाटला नारदाला दांभिकपणा म्हणाल. ठीक आहे नारदा, नका गाऊ. तुमचा तंबूर अस्वलाच्या हातात द्या, भजन करेन. मोडूल टाकेल म्हणजे त्याला काय कळते वाजवायचे. नवा देतो म्हणजे द्या. हो दिला. आणि ऐका, नुसतं भगवंताने कृपा दृष्टीने बघितले त्या अस्वलाकडं. महाराज त्यानं गायला सुरुवात केली, राग आळवायला सुरुवात केली. राग आळवीत असताना ज्या जमिनीवर बसली ती जमीन वितळली, तिचं पाणी झालं आणि असा तंबुरा खाली खाली चालला. बराच तंबुरामध्ये गेला. भगवान म्हणले, बंद करा गायन. गाणं बंद झालं, जमीन आटून बसली, तंबुरा गुतला मध्येच. भगवान म्हणले, नारदा तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ना, एखादा राग आळवा जमिनीचं पाणी कारण सुटा तंबुरा घेऊन आला. आता राग आळवायला नारदाला अवसन राहिलं होतं. माझे गायणारा साळ पूर्ण, हा नारदा चितडला अभिमान, आस्वाला मुख्य संपूर्ण. राग श्रीकृष्ण आळविले. दांभिकपणाचं निर्दंभ आमड्या नागणाचं उदाहरण बघा ना. दांभिक भक्ती करणाऱ्या लोकांनी मंदिराच्या पाठीमागे घालवलं महाराजांना. परिणाम काय झाला? फिरविले देवळी जगा माझी. पण निर्दंभ सेवा पाहिजे आणि सर्वदा. काही लोक निंगडे महाराज, इथपर्यंत तुमचं कीर्तन ऐकायला मला खरंच बरं वाटलं. वाणीनं देवाचं नामस्मरण, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं, चित्तामध्ये समान पाय धारण करणं, निर्दंभ सेवा ठीक आहे हो. पण सर्वदा सतत भजन करायचं म्हणलं काय करतो? देतो संसार सोडून आणि फिरतोच भजनच करीत. कोणत्या महाराजांनी सांगितलं तुम्हाला आमच्या त्यातल्या की सर्वदा भजन करायला संसार सोडायला? तुम्हाला सांगू माय बापा, मी तर छाती ठोकपणानं म्हणेल, असा दिव्य भव्य हौसानं ज्या माणसाला परमार्थ करायचा संसार सुद्धा चांगला लागतो. विठ्ठल संसार सोडायची गरजच नाही. महाराज म्हणतात, नका तेजू रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे, सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवे. आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी संसारी जीवे आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी संसारी आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी संसारी आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी संसारी जीवे आसुनी संसारी, आसुनी संसारी, आसुनी संसारी जीवे आसुनी संसारी, आसुनी संसारी आसुनी संसारी, आसुनी संसारी वेदशास्त्र उभारे बाह्या सदा, वेदशास्त्र उभारे बाह्या सदा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरी
संसार सोडायची गरज नाही. महाराज म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करे. संसारात राहून नाही तर मी म्हणतो तुकाराम महाराज म्हणले आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे ग्रस्त आश्रमी माणसे शेतकरी माणसे आहेत, तुमचे कामं धंदे बंद करून भजनच करा आम्ही म्हणत नाही, पण तुमचे कामं करताना आमचं भजन करायला काय अडचण आहे. विठ्ठल विठ्ठल कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळू येईल तत्काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी राधा पोरे सकळ, ऐका महाराज म्हणतात काम धंदे सोडू नका नाहीतरी आता नेहमी तुम्ही कीर्तन आमची महाराज मंडळी ऐकतात तुम्ही ऐकतात, खरं सांगा काम करताना देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे का. एखादा माणूस शेतामध्ये आऊत, इकडे आऊतच म्हणतात का वखर आऊत, आता आऊत आणतोय, मला सांगा पाय चालायला गुतले हात बैलाच्या काचऱ्याला गुतले, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आवताच्या मागे चालायचं, म्हणजे काम बी चालू आणि भजनही चालू का. तुमच्या नगर जिल्ह्यात तोंडाने रुग्ण दाबीत अहो तोंड तर मोकळे शिकराव भजन करायला. तुम्हाला सांगू आमचे नाथ बाबा तर सांगते सर्व कार्य करता उठता बसता दळीता कांडता भांडता हरी बोला. मी म्हणतो नाथ बाबांनी भांडायला परवानगी दिली, मी म्हणतो भांडा बरं. खरंच लय एखाद्या माणसाला हौसे भांडा, फक्त एकच आहे भांडताना सुद्धा भजन करायचं. काही लोक निंगळ महाराज कसं भजन करावं, लय सोपं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि बोट टाकायचं. मला नाही वाटत रंग येईल त्या भांडाला म्हणून. अहो जाऊ द्या त्या सोडून कामावाल्याला, रिकामे माणसं भजन करत नाहीत. किती विनोद तुम्ही बघा वाचा. आमचे महाराज सांगतात अनंत विषयाची टवाळी करिता नित्य वाचाळी घेता राम नामावळी पडिदात खिळ्या संभावे फुकटाचे सांगे लोकाच्या गोष्टी राम जगजेटी नाही. मोकार गप्पा मारते रिकामे माणसं सुद्धा पण देवाचं नाव घेत नाही. नगरला रेल्वेमध्ये काही लोक बसले होते, एका डब्यात 50 माणसं असतात. बरंच लांब पुढे गेलं, एक माणूस दुसऱ्या माणूस म्हणतो नमस्कार साहेब. मला नमस्कार. म्हणलं कुठले तुम्ही. म्हणलं मी अहमदनगरचा आहे. अहो म्हणलं मी अहमदनगरलाच राहतो. म्हणले नेमकं कुठं राहता. म्हणले दिल्ली गेटला. म्हणलं मी दिल्ली गेटलाच राहतो. कोणत्या नगरमध्ये. गणेश नगरला. म्हणला मी गणेश नगरलाच राहतो. पण तुमचा फ्लॅट नंबर किती. म्हणला 15. म्हणला मी 15 मध्येच राहतो. म्हणले रूम नंबर किती. मला 2. म्हणला मी 2 मध्येच राहतो. बाजूचे लोक म्हणले हो मामा काय मिळेल बरं तुमचा. नाही एकामेकाचा परिचय तर करून घेता. मग गाव एक सांगता, गल्ली एक सांगता, घर एक सांगता, परिचय का करता. नाही 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 हे तुम्हाला कल्पना नाही. म्हणला आम्ही दोघं सखे भाऊ. आता प्रवास आहे आमचा, काय करमणूक नाही, चर्चा चालू. म्हणलं आता ह्याच्यापेक्षा भजन केलं असतं तर काय मरगले असते होय. विठ्ठल
ह्या मोक्कर गप्पा मारण्यापेक्षा हरीचे नाम कदा काळी कारेने वाचे म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. अहो करी वट्ट वाया कैसा राम अभाग्यान करी. ते विनोदाच्या पुस्तकात वाचत ते जुन्या काळातली गोष्ट. सासरा जावाई पोरगी पायी प्रवास करत होती. रस्त्याने जात असताना सडकीच्या कडेला 1-2 एकर ज्वारीचा तुकडा चांगला आला होता. म्हातारा म्हणतो जावाई काय शेतकरी मेहनती दिसतोय, पाणी भरती जमीन दिसते, काय ज्वारी आली बघा ना, ह्या तुकड्यामध्ये 20 पोती ज्वारी होईल. जावाई म्हणला मामा मूर्ख आहे 30 होईल. हे म्हणतो नालाय का 20च होईल. या हाणामाऱ्या सुरू झाल्या, काही घेणं नाही देणं नाही. अहो ती जमीन कोलारच्या शिवारातली एका देवळाली करावर काहीच माहित नाही ना. दोघांना सुटकीची खाली ठेवून धाराधरी सुरू केली. ह्यानं म्हातारा उचलला खाली आदळला छातीवर वाटला. काय म्हणणं म्हणला 30 पोत्याला किलो कमी पडत नाही. म्हातारा खाडली पाड्या म्हणतो जीव बी मारला तरी चालेल पण 20 पोत्यावर काहीच होत नाही म्हणला. माघारच कोणी घ्यायना ना. ती पोरगी जवळच उभं होती. तिचं नाव वसू होतं. वसू आधुनिक काळातलं नाव. ती आली अडचण एकीकडून नवरा एकीकडून बाप. कुणाला समजावं काय काय. शेवटी वडिलाला म्हणते दादा तुमच्या पाया पडते म्हणा की 30 पोते काय बिघडलंय. सगळे पाठ लाल झाली ना घासू शिव म्हणला वसू पाठ किती घासू पण 10 पोत्याची कळ कशी सोसू का ह्याच्या बापाची घरते. अहो घेणं ना त्यानं ह्याच्यापेक्षा भजन करायचं ना. आता काय माणसं गप्पा मारतात. काही लोक म्हणतात हो ठीक आहे इंगळे महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्दंबाने सर्वदा आम्ही भजन केलं पण त्याचा फायदा काय. निळामणे स्वरूपाची निळामणे स्वरूपाची निळामणे स्वरूपाची समाधि हरे शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात निर्दंबाने सर्वदा भजन केलं त्याचा फायदा काय. फायदा निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी त्या भगवत स्वरूपाची प्राप्ती होईल. किंवा समाधी 3 प्रकारची योग समाधी भक्ती समाधी ज्ञान समाधी. योग समाधी लावावी लागते. उदाहरण चांगदेव महाराज डोळ्यापुढे घ्या. भक्ती समाधी नामचिंतनाला लागतेच. लुब्धली नादी लागली समाधी लुब्धली नादी लागली समाधी पुढजन नर नारी लोकारे पुढजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी मानव पंडित ज्ञानी योगी मानव एकचे सिद्ध साधकारे एकचे सिद्ध साधकारे नाथ ज्ञान कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाथ ज्ञान कल्लोळी पवित्र गाणे लुब्धली नादी लागली समाधी किंवा कथा श्रवणे लागे समाधी सात्विका. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल विठोबा रखुमाई. दोन मिनिट सर्वांना हात जोडून पाया पडून होते. तुमचं माझा परिचय नावगाव ऐकून आहेत. कीर्तन परिसरात भरपूर झालेत. कॅसेट ऐकलेल्या आहेत. आपल्या देवळांमध्ये हे भव्य नियोजन तपपूर्ती 16 दिंडीचा. खरंच पहिल्या दिवशी एवढी गड्डी हे मंडप हे गुणवान एवढे महाराज लोक आहे त्या स्टेजवर. कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला. खरंच तुम्हाला सर्वांना संयोजकाला श्रोत्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो. आणि असंच तुमच्याकडून रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्षे सुद्धा असं धुमधडाक्यात साजरं हो अशी ईश्वरी चरणी प्रार्थना.
तुम्हाला सांगतो खरंच आनंद वाटलो. एवढी गर्दी एवढे टाळ पहिल्या दिवशी एवढं म्हणल्यावर किती आनंद वाटायला. फक्त थोडी नाराजी अशी म्हणजे थोडी नाराजी जास्त नाही. मगापासून आमचे उभा राहणाऱ्याची आतडे तुटायची पाळी आली. पण तुम्ही काही धक्का लावून घेतला नाही बसणार आहे. विठ्ठल विठ्ठल नाही पुंडली नाही मनात म्हणत असते किती कर वटवट आम्ही निभरगडची निभरगट. हवा आता का आमच्या महाराजांना काम नाही का कार्यकर्त्याला काम नाही. एवढं भव्य नियोजन कशासाठी केलंय. आज एवढे 5,000 लोक पारायणाला म्हणजे पोरखेळ नाही ना पहिली गोष्ट. पण पुन्हा गाता पारायणे तुम्हाला सांगतो एवढा आनंद वाटला. हे सगळं फक्त आता मगापासून आमचे उभा राहण्याची आतडे तुटायची पाळी आली. पण तुम्ही काही विठ्ठल विठ्ठल पुंडली म्हणजे अधूनमधून म्हणलो लोकांना टाळी 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 वाजवा वाजवा. काय काय लोकांना ऐकलं इंगडे महाराज टाळी वाजवा म्हणतात ना. मग टाळी तर टाळी तोंड नाही उघडे तुम्ही कोणीच. मला तुम्हाला असं विचारायचं जसं आमचं कीर्तन आता नुसतं टाळी वाजून भाग घेता तोंड उघडीत नाहीत. आद्या असं उद्यापासून जेवण करताना सुद्धा करायचं. अजिबात तोंड उघडायचं नाही. नुसत्या हातानं सुरू. अहो तिथं तर हात सुद्धा उचलू देत नाहीत. हात उचलायच्या आधी काय काय ना हाता गोतीले तर तोंड सुरू ठोबा रुक्माई ठोबा रुक्माई. अहो कीर्तन झालं कोणी पेढे आणून द्या वाटायला म्हणतो मला दिन मला दिन मला दिन म्हणतात. काय जाऊ द्या लई जास्त वेळ घेत नाही. पहिली दिवस वेळ संपत आलेली. एवढं सांगून सुद्धा काय काय लोक म्हणते यावर्षी आपले सीताराम पाटील आणि मुसमडे महाराज आमचे उद्धव महाराज हे जे कार्यकर्ते ते नाना आहेत हे कोण नमुना आणला होता नवीनच आपल्या गावात. दुसरा म्हणतो काय झालं अरे काय झालं एवढा टाळी वाजव वाजव म्हणत होता. नाही या पाठ्यानं वाजवली काय म्हणणं सांग. नका वाजवण्यात माझ्या काय बापाचं वाटोळ आहे. नाही श्रीरामपूरला एक माणूस एस टी स्टँडवर गेला. एस टीत बसला. कंडक्टरकडून तिकीट सुद्धा घेतलं. ते तिकीट घेऊन खाली उतरलं आणि दुसऱ्या एस टीच्या आड बाजूला जाऊन उभा राहिलं. आणि ती एस टी निघून गेल्यावर एक दंड बघून हसायला. तो म्हणतो मामा काय झालं हसायला. म्हणलं कंडक्टरला लय फसवलं. म्हणलं कसं काय म्हणलं तिकीट काढायला गेलोच नाही. आणि त्याचं काय वाटोळ झालं तो पैसे दिले. कंडक्टरचं काय नुसकान आहे मला सांगा. आणि इथं येऊन टाळ्या नाही वाजवल्यावर आमचं काय नुसकान आहे. येथे कुणाचे बा काय गेले आणि ज्याचे त्याने असं काही करू नका. तुम्हाला पाया पडून विनंती ज्यांना ज्यांना देवाने हात दिले ज्यांना ज्यांना बांगड्या भरल्या नाही असे हात वर करा. काय ना कॅमेरा मिरवायचा तुमच्याकडे सरळ. हा उठो बार नामवाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल. यथामती धावका धावत्या वेगात संकल्पित वेळेत अभंगाचा शब्दाचे भावार्थ संपवलेल्या वेळे संपलेल्या पहिल्या दिवसे. उद्यापासूनचे कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तर महाराज सांगतील. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. माऊलीचं भजन होईल 2 मिनिटात चालू होईल. नंतर रूपरेषा सांगितल्या जाईल. दुसरी गोष्ट तुम्हाला कल्पना आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या महाराज मुनीच्या कृपेने पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश जिकडे फिरतो मराठी भाषा कळते. टेपच्या 26 कॅसेट उपलब्ध आहेत. 5-7 VCD काढलेल्या आहेत. ओरिजिनल कीर्तनाच्या हजारो समाज आहे. शेकडो टाळकरी आहेत. अतिशोक्तीने आमच्या आश्रमातही काढलेली काल्याची कॅसेट आहे. 200-250चा मंडप आहे. 300 टाळकरी आहेत. 5-6 पकवाजे मुसमाडे पाटील हे दरवर्षी कार्यक्रमाला बरेच लोक हजर होतात. कार्यक्रमाला असतात. आणि 2 CD झालेल्या आहेत. 2.5 तास कार्यक्रम झालेला आहे. म्हणून त्याची किंमत 2 CDची 100 रुपयाची संगती सर्व काळ. त्या VCDची किंमत आहे 60 रुपये. आपल्या अहमदनगरला पाईपलाईनच्या रोड मदन भाऊच्या सप्त्यामध्ये काढलेला कार्यक्रम आपल्या भाऊच्या हरिभावानंद पाटलाच्या तो अभंग आता बहीण ह्या अशी वाटे जीवा घडल्या शिवा समर्थाची त्याची किंमत आहे 60 रुपये. परळीला आमचे निर्गुण महाराज जगमित्र नागा मंदिरात आम्ही हे सगळे कार्यक्रम मिळून तिकडे काढलेली कॅसेट आहे. अभंगाविषयी विसर पडला निशेष अंगी प्रमाण ठरवता त्यांच्या पांडुरंगाच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज